ठाकरेंच्या शिवसेनेनं मुसंडी मारत 4 जागांवरती आघाडी घेतली आहे। सांगलीत भाजप 3 तर शिवसेना 2 जागी आघाडी टिकवून आहे। कोल्हापूरमध्ये भाजप 3, शिवसेना 2, राष्ट्रवादी 5 ठिकाणी आघाडीवर आहे। काँग्रेसनेही 5 ठिकाणी आघाडी घेतली तर जनसुराज्याची आघाडी 3 इतकी आहे। अश्विन, लातूरमधली अपडेट आपण पुन्हा आपल्या प्रेक्षकांना सांगूया, कारण मनसेचा उमेदवार तिकडे आघाडीवर आहे। परभणीमध्ये, ज्या परभणीमध्ये महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने परफॉर्मन्स दिलेला होता, तिकडे पुन्हा एकदा त्यांचीच आघाडी पाहायला मिळते। त्यामुळे सध्याच्या घडीला 111 कल आता आपल्या समोर आहेत। एकूण 731 पैकी जिल्हा परिषदेचा विचार केला तर भाजपच्या खात्यात जात आहेत 43 कल, शिवसेना 25, राष्ट्रवादी 21, काँग्रेस 11, ठाकरेंची सेना 8, इतर 5, 114 कल आता झालेले आहेत आणि प्रत्येक क्षणागणिक हे कल वाढत आहेत। सांगलीत भाजप 3, शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवर आहे। पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 4 भाजप, साताऱ्यामध्ये 1 भाजप, एकमेव जो कल समोर आहे तो भाजपच्या बाजूने जातोय आणि त्यासोबतच इकडे धाराशिवमध्ये अजून समोर यायची स्थिती। लातूरमध्ये 5 पैकी 2 भाजप, 3 काँग्रेस, तर सांगलीमध्ये 5 भाजप, 4 शिवसेना, 1 काँग्रेस राष्ट्रवादी। रायगडमध्ये मात्र भाजप शिवसेना अतिशय काटेकी टक्कर, 5-5 अशी सध्याची स्थिती। सांगलीमध्ये भाजप 5 ठिकाणी आघाडीवरती आहे, शिवसेना 4 ठिकाणी आघाडीवर आहे। त्याचबरोबर काँग्रेसचा आपण जर का विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकेका जागी आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला सांगलीमध्ये पाहायला मिळतं आहे। आणि खास करून लक्ष असेल ते पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदांकडे, कारण पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं जितकं प्राबल्य तितकंच प्राबल्य भाजपचं सुद्धा। त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेमध्ये नेमकं चित्र कसं येईल, कसं दिसेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे। आता 122 जागांचे 731 जागा आहेत, त्यापैकी 122 जागांचे कल आपल्या हाती आलेत, ज्या कलांनुसार भाजप जवळपास अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेला आहे। 47 जागांवरती भाजपची आघाडी आहे, शिवसेना 26, राष्ट्रवादी 24, काँग्रेस 12, ठाकरे सेना 8 तर इतर 5 असं राज्याचं 122 जागांचं जिल्हा परिषदांचं चित्र आपल्या समोर येत आहे। आणि ही आकडेवारी 122 कल सध्या समोर पुन्हा एकदा आपण पाहतोय। जिल्हा परिषदेचा विचार केला तर जवळपास 40च्या वरती आता आघाडी भाजपची, शिवसेना 25, राष्ट्रवादी 22, काँग्रेस 12, ठाकरेंची सेना 8, इतर 5। शरद पवारांच्या पक्षाला अकाउंट ओपन करायचं आहे। बारामतीतली अपडेट, दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढल्या होत्या। सुरुवातीच्या कालांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे। बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढलेली होती आणि त्या कलांनुसार सुरुवातीच्या त्या निवडणुकीच्या आता राष्ट्रवादी आघाडीवर। साताऱ्यामध्ये भाजप 5, राष्ट्रवादी 2, शिवसेना एका जागेवर आघाडीवर। लातूरच्या आर्वी गण आणि गटात काँग्रेसने बाजी मारली आहे, तर तिकडे महाड जिल्हा परिषद भरत गोगावलेंच्या दृष्टीने प्रतिष्ठेची पुत्र विकास गोगावले मैदानात आहेत, ते आघाडीवर आहेत। त्यामुळे लातूरमध्ये खरं तर काँग्रेसची जोरदार मुसंडी पाहायला मिळते। ती महापालिकेतही पाहायला मिळाली, ती आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते। बारामती, ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या बाजूला सुरुवातीचे काही कल जात आहेत असं चित्र आहे। पण लातूरच्या पानगावमध्ये, त्या गणामध्ये मनसेचा एक उमेदवार आघाडीवरती आहे, हेही चित्र आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळत आहे। भाजप 48, आता सध्याचे जे कल आहेत त्यानुसार एकनाथ शिंदेची शिवसेना 29, राष्ट्रवादी 24, काँग्रेस 12, शिवसेना, ठाकरेंची शिवसेना 10 आणि इतर 6 अशी सध्याची परिस्थिती। आकड्यांच्या बाबतीतली 132 जागांची हे कल आहेत आणि पहिला निकाल फक्त माढा तालुक्यातनं समोर आला आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवार तिथे विजयी झालेले आहेत। अजूनही बाकी कुठले निकाल हाती आलेले नाहीयेत, पण कोल्हापूरमध्ये जसं लातूरमध्ये तसंच कोल्हापूरमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। लातूरमध्ये जशी काँग्रेसनं मुसंडी मारली तशीच मुसंडी काँग्रेसची कोल्हापूरमध्ये सुद्धा पाहायला मिळते। महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा अगदी असंच या दोनही जिल्ह्यांमधलं चित्र समोर आलेलं होतं। काँग्रेसनं आपली सगळी ताकद इथे पणाला लावलेली होती। लातूरच्या आर्वी गण आणि गटामध्ये काँग्रेसनं बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे, तर महाड जिल्हा परिषदेमध्ये भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आघाडीवर आहेत आणि वळसे पाटील, दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे सुद्धा या निवडणुकीमध्ये उभे आहेत। त्यांनी सुद्धा सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेली होती आणि त्यामुळे आता बघावं लागेल पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र। सातारामध्ये जर आपण बघितलं, लातूरमध्ये किंवा चित्र समोर येतात। 133 ठिकाणचे सध्याचे कल समोर आलेले आहेत आणि त्याच्यामुळे अर्थातच मगाशी आपण जसं म्हटलं तसं भाजप हे सर्वाधिक ठिकाणी आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळते। 48 म्हणजे जवळपास अर्धशतकाच्या जवळ आता भाजप पोहोचते। 48 ठिकाणी भाजपची आघाडी, शिवसेना 29, राष्ट्रवादी 28, काँग्रेस 12, ठाकरेंची सेना 10, इतर 26। लातूरच्या आर्वी गण आणि गटामध्ये काँग्रेसने बाजी मारली, त्यामुळे महाड आणि तिकडे महाड जिल्हा परिषद जे मगासपासून आपण म्हणतोय भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आघाडीवर। आटपाडीमध्ये खरसुंडी गटातील सेना उमेदवार जयदीप भोसले आघाडीवर आहे, तर परभणीत राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 4, शिवसेना भाजप प्रत्येकी 2 जागी,
तर साताऱ्यामध्ये भाजप 5, राष्ट्रवादी 2, शिवसेना एका जागी, अशी ही आघाडीची स्थिती. एकूण 133 हे आघाडीचे किंवा कलांचे आकडे आपल्या समोर आहेत.